नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. काँग्रेसला मतदान करणं म्हणजे बिन पाण्याच्या विहिरीत उडी मारून हातपाय मोडून घेण्यासारखं. 15 वर्षे काँग्रेसकडे सत्ता असताना यांनी या पलूस शहराचा काही विकास केला नाही. ते आता सत्ता नसताना काय विकास करणार, असा खडा सवाल आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय. पलूस येथील नगरपरिषदेच्या भाजपच्या प्रचार सभेत ते बोलत होते. गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत तुम्ही भाजपला सत्ता द्या. गोरगरिबांच्या जागेवर ज्या 17 नगरसेवकांनी आरक्षण टाकले तेच आरक्षण त्यांच्या जागेवर टाकू, असा शब्द मी तुम्हाला देतो. पलूस विकास करण्यात हे अपयशी ठरलेत. जी पाणीपुरवठा योजना यांनी सुरू केली असा डोंगरा पिटत आहे, तीच पाणीपुरवठा योजना अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहे. या योजनेची ही चौकशी होणे गरजेचे आहे. यावेळी पृथ्वीराज देशमुख म्हणाले, पलूसचा विकास करण्यासाठी आत्ताचे दोन्ही विरोधक जबाबदार आहेत. पलूसचा विकास आराखडा आरक्षणाचा प्रश्न मोठा आहे. अनेक शेतकऱ्यांची जमीन विहिरी यात बाधित होणार आहेत. त्या वाचवण्यासाठी तुम्ही भाजपला साथ देणं गरजेचं आहे. हे आरक्षण फक्त भाजप सरकारच बदलू शकतं. आज गोरगरिबांना घरे बांधण्यासाठी पलूसमध्ये जागा विरोधकांनी शिल्लक ठेवली नाही. सर्व सरकारी जागा त्यांनी लाटल्यात. यावेळी शरद लाड म्हणाले, पलूस शहराची अवस्था अत्यंत दयनीय आहे. पलूसचा सर्वसामान्य नागरिक या समस्यांना त्रासून गेलाय. ना पिण्याचं पाणी, ना रस्ते, ना गटारी, ना स्ट्रीट लाईट्स, ना मूलभूत गरजा यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी पूर्ण केल्या नाहीत. आज पलूसमध्ये जर पाहुणे आले तर कुठे फिरायला घेऊन जायचं, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. विरोधकांनी पलूस शहराचा विकास न करता फक्त आपला स्वतःचा विकास करून घेतला. यावेळी सागर नलवडे म्हणाले, आम्ही या राजकारणात स्वतःचं घर भरण्यासाठी आलेलो नाही. फक्त पलूस शहराच्या विकासाचं व्हिजन घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरलोय. मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही आम्हाला सत्ता द्या. 5 वर्षात पलूसचा चेहरा मोहरा बदलू व 5 वर्षात पलूस शहर विकासाचं रोल मॉडेल बनवू. पृथ्वीराज बाबा व गोपीचंद पडळकर यांनी आम्हाला शब्द दिलाय. तुम्ही सत्ता द्या, आम्ही विकास निधी देऊ. त्यामुळे आपणा सर्वांना विनंती आहे, आपण भाजपला सत्ता द्या. आम्ही तुमच्या विकास कामात कुठेही कमी पडणार नाही. स्वाती शिंदे म्हणाल्या की एवढा भ्रष्टाचार होऊनही पलूसची जनता गप्प का? पलूसमध्ये हा भ्रष्टाचार मोडून काढायचा असेल तर आता भाजपला संधी दिलीच पाहिजे. यावेळी रामानंद पाटील, सुधीर लाड, रोहित पाटील, बोधिसत्व माने, सागर सुतार यांनीही जोरदार फटाकेबाजी केली. यावेळी उद्योजक सर्जेराव नलवडे, भाजपच्या महामंत्री स्वाती शिंदे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सोनाली सागर नलवडे, संजय नलवडे, पलूस तालुकाध्यक्ष मिलिंद पाटील, आनंदराव निकम, बोधिसत्व माने, पलूस शहर अध्यक्ष रामानंद पाटील, उद्योजक सागर नलवडे, रोहित पाटील, सागर सुतार, सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, महिला, युवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एका कारखान्याचा 2 कारखाना, 2 कारखान्याचे 4 कारखाने, याच्यासाठी हे वापरलंय. तुमच्या आमच्यासाठी वापरलं नाही मित्रांनो. हे नीटपणे तुम्ही समजून घ्या. म्हणून आमचा राग आहे. बाकी काय नाही, आमचं काही वैयक्तिक भांडण नाही, कुणाशीच वैयक्तिक भांडण नाही. आणि त्यामुळं तुम्ही आम्ही सर्वांनी विचारपूर्वक भाजपाच्या सोबत जाण्याची आवश्यकता आहे. भाजप ही देशाची गरज आहे मित्रांनो. नरेंद्र मोदी साहेब जेव्हा जगामध्ये बाहेरच्या देशामध्ये जातात तेव्हा तुम्ही बघा, आपला गडी सगळ्यात मध्यभागी असतो. पंतप्रधान अगोदरचे फोटो काढून बघा सगळ्या पंतप्रधानाचे. आता ही व्यासपीठ आहे. पृथ्वीराज बाबा शरद भाऊ मध्ये आहेत. का मध्ये आहेत? आपले नेते आहेत, बरोबर ना. त्यांची खुर्ची एका कडला आहे का? या कडला आहे का? नाही, त्यांची खुर्ची बरोबर मध्ये आहे, सेंटरला आहे. म्हणजे ते नेते आहेत, म्हणजे ते लीडर आहेत. नरेंद्र मोदी साहेबांचे सगळे दौरे 2014 पासूनचे बघा, आपला भादर सगळ्यात मध्ये आहे, बाकीची गडी कडली आहे. अमेरिकावाला कडली आहे, जपानवाला कडली आहे, इंग्लंडवाला कडली आहे, चीनवाला पण कडली आहे. हे साधं सोपं काम नाही. काँग्रेसवाल्यांवर जरा डोक्यात घ्या. हे काय तिथं भाजप नाही, तिथं काँग्रेस नाही, तिथं राष्ट्रवादी नाही, सगळं बाहेरचं सगळं चाललंय हो. बाहेरची लोक सुद्धा म्हणते नरेंद्र मोदी साहेबांना विचारून करा. युक्रेनचं रशियाचं युद्ध झालं, रशियाचा अध्यक्ष पण म्हणतोय नरेंद्र मोदी साहेबांनी भूमिका घ्यावी. युक्रेनचा अध्यक्ष म्हणतोय की नरेंद्र मोदी साहेबांनी भूमिका घ्यावी. तालिबानवाले मध्ये बाहेर आले, ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब सांगतील तेच ऐकेल. आणि इथली लोक काही बोलतात राव, काही बोलतात. अरे राष्ट्रप्रथम जर ही भूमिका आपली असेल तर तुम्ही जरा परराष्ट्र धोरण काय चाललंय ह्याचा विचार करा. जगामध्ये काय चाललंय ह्याचा विचार करा. आज जगामध्ये नंबर 4 ला भारत देश आहे. पुढच्या वर्षी नंबर 3 ला येतोय आणि 2047 ला नंबर 1 ला येतोय. नंबर 1 ला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी टॅरिफ लावलं, 25% टॅरिफ म्हटले. काय झालं? दुसरा पंतप्रधान असता तर लोटांगण घातलं असतं. आपला गडी 3ऱ्या दिवशी चीन मध्ये
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाची वाट बघत होते, कधी फोन लावतोय आणि कधी बोलतोय. ही ताकद आहे भारताची. असं परत होणे नाही, नीट समजून घ्या. आपल्या देशात 2 देश होते, काश्मीर आणि भारत. काश्मीरमध्ये आपलं काही चालत नव्हतं, आपलं संविधान चालत नव्हतं, आपला कायदा चालत नव्हता, आपला तिरंगा ध्वज तिथं फडकवला जात नव्हता. 2 विधान, 2 निशान आणि 2 प्रधान होते. भारतीय जनता पार्टीनं सांगितलं की 370 कलम आम्ही हटवणार, आणि ते हटवला. अतिरेकी लोक बोलले, किती लोक बोलले, रक्ताचे पाठ वाहतील, एक थेंब सुद्धा रक्त तेव्हा वाहिलं नाही. ही भारतीय जनता पार्टीची ताकद आहे मित्रांनो, ही क्षमता आहे. आणि त्या क्षमतेबरोबर आपण सगळ्यांनी जाण्याची आवश्यकता आहे. नाही गेलो तर आपलं नुकसान आहे. आणि म्हणून पलूस मधल्या सर्व मायबाप जनतेला मी विनंती करतो, एक चांगलं कुटुंब राजकारणामध्ये पुढे येत आहे. ते काय राजकारणामध्ये पूर्वी नव्हते. बाबाने आता फोटो दाखवला. एक व्यावसायिक कुटुंब, स्वतःच्या पायावरती उभा राहिलेलं, स्वतःच्या हिमतीवरती उभा राहिलेलं हे नलावडे घराणं, हे जर आपल्या शहरासाठी चांगल्या भावनेनं पुढे आला असेल आणि शहराचा कायापालट करण्यासाठी स्वतः तन मन धनानं उतरण्याची हिंमत ठेवत असेल, तर पलूस गावातल्या तमाम युवा मित्रांनी या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे. महिला भगिनींनी या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि अशा व्यक्तिमत्वाला जर तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवरती बसवला, तर पुढच्या 5 वर्षामध्ये पलूस शहर चांगल्या पद्धतीनं बदललेला असेल, हा विश्वास मी तुम्हा सर्वांना देतो. आणि तुम्हा सर्वांना विनंती करतो की 2 तारखेला कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या पॅनलला तुम्ही भरघोस मताने विजयी करावं. आणि पृथ्वीराज बाबा जिथं मला म्हणतील इकडे चल, मी त्यांच्या सोबत पलूसचा विकास करण्यासाठी जिथं जिथं जावं लागेल तिथं तिथं जाऊ. देवेंद्र फडणवीस साहेब इतका ताकदवान माणूस आहे, इतका क्षमतावान माणूस आहे. आणि महाराष्ट्रामध्ये बदल जो आज घडतोय तो देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळे घडतोय. देवेंद्र फडणवीस साहेबांची साथ माननीय पृथ्वीराज बाबांना आहे. आणि त्यामुळे या संधीचा फायदा तुम्ही 1,00,000% करून घ्या, एवढीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि हे सगळे आमचे उमेदवार जे आहेत व्यासपीठावरचे, मला वाटतं एकच ज्येष्ठ नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत, बाकीचे सगळे तरुण चेहरे आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, शिकल्या सवरलेले आहेत. आणि त्यांना काहीतरी या गावासाठी करायची त्यांची भावना आहे. त्यांनी आता एका मित्राने सांगितलं हे कॉन्ट्रॅक्टर होणार नाही. अतिशय महत्वाचा विषय आहे ना. लोकांना वाटतं नगरसेवक झाला म्हणजे कॉन्ट्रॅक्टर व्हायचं, कॉन्ट्रॅक्टर झाला का पैसे मिळतील. त्यांनी घोषणा करून टाकली की कोणीही काम करणार नाही, काम केला तर आम्ही त्याचा राजीनामा घेऊ. इतका मोठा निर्णय आहे तो. आणि मित्रांनो, म्हणून ही अशी सगळी तरुण पिढी आपल्या समोर येते, त्यांचा चांगला फायदा करून घ्या. आणि त्यांचा फायदा जर तुम्ही आता करून घेतला, 2 तारखेला त्यांना निवडून दिलं, तर शहराचा नक्की फायदा केल्याशिवाय ही आमची तरुण मित्र मंडळी राहणार नाहीत. एवढंच या निमित्तानं बोलतो. आणि पृथ्वीराज बाबांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही जे पॅनल उभा केलेला आहे, नक्की हे पॅनल निवडून येणार आहे. आणि 3 तारखेला निवडून आल्याच्या नंतर आपण ही आपली सगळी गडी घेऊन नागपूरला नक्की जाऊ, देवाभाऊंच्या आशीर्वाद घेण्यासाठी, चंद्रकांत दादांचे आशीर्वाद घेण्यासाठी, आणि आपल्या पलूसला काहीतरी त्यांनी द्यावं ही मागणी करण्यासाठी आम्ही नक्की जाऊ. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांच्याविषयी मी बघितलं सगळं. अरे एक अल्पसंख्याक पोरगा, सुतार समाजातला पोरगा, मला खूप आनंद झाला या गोष्टीचा. कारण राजकारणामध्ये तुम्ही बघताय तिकीट देताना पण बघितलं जातं, भावकी आहे का, जात कुठली आहे, त्याच्याकडे पैसे आहेत का. एक पोरगा लढतोय पलूस शहरासाठी, प्रत्येक गोष्टीचं आंदोलन करतोय. मी बघितलं त्यांनी किती आंदोलन केलेले आहेत. अशा पोराच्या पाठीमागे तुम्ही ताकदीने उभा राहायला पाहिजे. अशा पोराला तुम्ही निवडून आणलं पाहिजे की ज्यांच्यामध्ये हिंमत आहे. विरोध करायचं एवढं सोपं काम नसतं, त्याला दम असावा लागतो. विरोध करायचं येड्या गबाळाचं काम नसतं. अशी पोरं, त्यांच्या बरोबर दुसरे सागर पाटील आणि दोघं, आणि ज्या ताकदीनं लढतायत या शहरामध्ये. आपली जबाबदारी आहे लोकांची इथल्या. अरे हे पहिलं आहे ते सोडून द्या ना, जुनं फेकून द्या बाजूला. या प्रस्थापित व्यवस्थेला विरोध करा. आणि जे व्यवस्था नवीन लोकांना जागृत करते आहे, तुमच्यासाठी लढते आहे, तुमच्यासाठी रस्त्यावरती उतरते, तुमच्यासाठी आंदोलन करते, अशा तरण्या भान पोरांना नगर परिषदेमध्ये पाठवा ना.
त्यांना अभ्यास आहे. आणि तिकडे कुठं कुठं जरी पत्र लिहिलेत मी बघितलं यामध्ये, फार दिल्लीपर्यंत पत्र पाठवतात पोरं, दिल्लीपर्यंत सगळी माहिती मागवते, पत्र पाठवते. या सगळ्या पुस्तकामध्ये त्यांनी छापलंय. अरे असे तरुण चेहरे जर आपल्या निवडणुकीमध्ये उभा असतील तर आपण पूर्ण शक्तीनिशी या लोकांच्या सोबत जाण्याची आवश्यकता आहे. एक विषय झाला, आमच्या जतची लोक इथं राहायला आहेत 9 नंबर वार्डामध्ये, आणि त्यांना कुणीतरी दाब दिला सकाळी जाऊन की गोपीचंद पळकरच्या सभेला जायचं नाही, आणि त्यांनी बाईट दिली आमच्या सोनाली ताईच्या बाजूला, त्याला धमकी दिली. धमकी देणाऱ्यानो, आणि ते जतची लोक आहेत, माझ्या मतदारसंघाचे लोक आहेत, कशाला तुम्ही त्यांच्या नादाला लागताय? तुम्ही असले उद्योग करू नका. लोक जरी इथं आले असतील कामाच्या निमित्तानं, इथले मतदार आहेत, आणि त्यांना धमक्या द्यायच्या भानगडीमध्ये तुम्ही अजिबात पडता कामा नये. नाहीतर बाबांनी सांगितलंय तुमची कपडं काढून घेणार, त्याला परत मी जबाबदार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पुतळा आहे इथं, आणि तिथं स्मारक व्हावं अशी बोधिसत्वानं इथं भूमिका मांडली आहे. तर त्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक पलूसमध्ये झालं पाहिजे. चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्या ठिकाणी झालं पाहिजे असंही मी इथं ऐकलं. तर त्या स्मारकासाठी आमचा पाठिंबा आहे. आणि ही नगर परिषद निवडून आल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं भव्य दिव्य स्मारक करणं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं व्यापारी संकुल उभा करणं, या गोष्टीला आमची प्राथमिकता आहे. आणि आम्ही ते नक्की करू. त्यामध्ये कुठलीही कसली अडचण येणार नाही. आज जिल्ह्यामध्ये ह्या प्रस्थापित पुढाऱ्यांची काय अवस्था झाली तुम्ही बघताय. मी आज पलूसला आहे, इथले आमदार जतला आहेत प्रचाराला. त्यांचा मावस भाऊचा तिथं पॅनल आहे, मावस भाऊचा पोरगा उभा आहे, तो निवडून येतो का नाही अशा परिस्थितीत आहे नगरसेवक पदाला. इकडचा गडी कुठं अजून बाहेरच पडला नाही. ईश्वरपूरवाला ते म्हणत आघाडी करायची, आघाडी करायची, आघाडी करायची आहे. अरे ह्याची आघाडीच कसली आहे कळलं का? तो म्हणतोय आघाडी करायची आहे, आणि विश्वजित कदम आणि विशाल पाटलांनी प्रस्ताव दिला भाजपला, आम्ही आता तुमच्या सोबत येतो. ही असली आघाडी. ती आघाडी कुठे गेली कळलंच नाही. अरे ह्याचं पॅनेलच बाहेर नाही. ईश्वरपूरवाल्याचं मतदारसंघ सोडून बाहेर पॅनेलच नाही. पत्रकार तुम्ही राज्याचा नेता म्हणून मी म्हणलं होतं एक मोठं दिसतंय, दूध नाही, धार देत नाही. मी रोज माहिती घेतोय, प्रत्येक घरात जातोय, प्रत्येक घरात. बाबांना माहित आहे, बाबा त्यांचा जवळचा जीवाभावाचा सहकारी मित्र आहे. बाबांना सगळी अंडी पिल्ली माहित आहे. रोज घराघरात. अरे 40 वर्ष ज्या माणसाने सत्ता केली त्यांनी फक्त अर्ज भरायचा असतो नगराध्यक्षाचा, आणि एक भाषण करायचं असतं शेवटच्या दिवशी, त्या आमच्या माणसाला निवडून द्या. काय परिस्थिती आहे दैनिक? कशामुळे झाली? आमच्यामुळे नाही. तुम्ही काम केलं नाही, तुम्ही लोकांना दिशा दिली नाही, तुम्ही इथल्या लोकांची नस ओळखली नाही. लोकांना पाहिजे काय, शहराला पाहिजे काय, शहराचा विकास म्हणजे काय हे त्यांनी जाणलं नाही, तशा पद्धतीनं पाहिलं नाही. म्हणून आज यांची वाईट अवस्था झाली आहे. जत मध्ये मला विरोध करायचा म्हणून सगळ्यांची आलाय सालाय सालाय, शेवटच्या दिवसापर्यंत मिटिंग 2-2 विश्वजित, विशाल, जयंतराव जिल्ह्यात कुठं जात नाही. ते पलसाला आलेत का एकत्रित? नाही. ते कडेगावला आलेत का? नाही. ते तासगावला आलेत का? नाही. ते मिरजेला गेले का एकत्र? नाही. ते सांगलीत गेले का? नाही. शिराळ्यात गेले का? नाही. ईश्वरपूरला एकत्र गेले का? नाही. ते जातंय कुठं? जत, नाहीतर आटपाडी. अरे काय तिथं काय शत्रू राष्ट्र आहे तुमचं? काय तिथं सगळेच मिळून येत आहे, सगळेच मिळून येत आहे. अरे माझा आरेवाडी बिरो बसलाय, बरोबर सगळी फिल्डिंग लावते, सगळा यांचा इस्कूल झाला काय नाही. जत म्हणून तुतारीच गायब झाली, आता प्रचारच करायला येत काय करणार? शक्यच नाही ना. ही अवस्था या लोकांची. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहणं हे शहरासाठी चांगलं आहे. मग तुम्ही ठरवा गावातल्या लोकांनी. दुसऱ्या पार्टीवरून निधी येणार नाही तुम्हाला, कुठून येणार? कोण आणणार? म्हणजे मी विरोध पार्टीला आमचं सरकार निधी देणार नाही असं म्हणत नाही, नाहीतर बातम्या उलट्या लाव चाल नाही, होत नाही ना, तसं शक्य नाही. या शहरामध्ये जर बाबांनी सांगितलं दरवर्षी 50 कोटी रुपयाचा निधी आम्ही देऊ, मी 100% सांगतो 50 कोटीचा निधी पलूसला मिळणार, कारण बाबा त्याशिवाय गप्प बसत नाही. जर हिशोब आता मग परत रागाले दिसते. जतला बरेच पैसे आणले, पण तुम्ही आधी वाचत असा की
प्रत्येक गोष्टीत जास्त पैसा जर आणतोय म्हणजे आमचा बॅकलॉग आहे हो. सगळं ढापाढापी इकडंच झालंय. इथं आलं तर इथं बी नाही गेलंय कुठं हा प्रश्न आहे. मी तिकडं म्हणतोय ह्या ईश्वरपूरवाल्याने दिलं नाही, पोलीस कडेगाववाले पालक त्यांनी दिलं नाही. आता इकडं आलो तर तुमची भाषण ऐकल्यानंतर माझं डोकं असं सुन्न झालं. अरे गेलं कुठे पैसे, खाल्ले कुणी नेमके, याच्यावर विचार करा. मी जिल्हा नियोजनला विधान परिषदेचा आमदार असल्यावरती एक पत्र दिलं होतं. माझं पत्र जिथं असेल की 1999 पासून 2014 पर्यंत जिल्हा नियोजननं किती पैसे खर्च केले आणि कुठं पैसे खर्च केले त्याची मला यादी द्या. बाबा अत्यंत गंभीर बाब आहे. जिल्हा नियोजनकडे यादी नाही. जिथं 700-800 कोटी रुपये खर्च होतात त्यांच्याकडे यादी नाही, कुठं पैसे दिले. अरे मग हे काय गौड बंगाल आहे. अरे आमच्या मसोबाची यात्रा 2000 साली झाली. वर्गणी कुणी कुणी दिली त्याची यादी आमच्याकडे आहे. बोकाळ कितीचा आणलं, मसाला कितीचा आणला, आचार्याला किती दिलं, मडपवाल्याला किती दिलं याची यादी आहे. लिंब किती आणली, कांदा किती आणलं, बटाट सगळं आहे. आणि ती गावात चौकात लावते बोर्डावरती. खर्च वर्गणी आली किती, खर्च झाला किती, शिल्लक किती, सगळ्या यादी आहेत जुन्या. यांच्याकडे यादी नाही. अतिशय गंभीर बाब आहे, अतिशय गंभीर बाब आहे. या लोकांनी आणि हे संकट का आलं तर नगरपालिकेने विकास आराखड्याला मान्यता दिली. आमची या ठिकाणी बऱ्याच लोकांनी तक्रारी केल्या. मुख्यमंत्र्यांना आमचं शिष्टमंडळ गेलं. मुख्यमंत्र्यांनी 100% मला शब्द दिलेला आहे आणि ह्याच्यात काय बदल झाला नाही तर आम्ही तुमच्या पुढे परत या. जे बदल करायचे ते आपण 100% बदल या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. गोपी शेट्टी या ठिकाणी उद्योगधंदे आले पाहिजे. एका कोरियन कंपनीची आमची चर्चा चालू आहे. 700 कोटीची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते. कोरियन कंपनी या ठिकाणी नवी येते. ही कंपनी नवीन आली ही दुसरी एक मोठी कंपनी देवाभाऊच्या संपर्कात ठेवलेली आहे. ती पण 1000 कोटीचा उद्योग या ठिकाणी उद्भवते. त्याला जागा नाही. त्याला जागा वायनरी पार्क मध्ये. इथं वायनरी पार्क काढला पण वायनरी पार्क चालला नाही. वायनरी उद्योगाला फारसं स्कोप या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये मिळाला नाही. आणि या वायनरी उद्योगाची किती एकर जागा, 150 एकर जागा आहे. ही जागा माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की केंद्रानं वायनरी उद्योगाला 8 कोटी रुपये सबसिडी दिली होती. त्यामुळे ही जागा परत मिळत नाही. आता राज्य सरकारने हे 8 कोटी सबसिडी केंद्राची भरायचं ठरलेलं आहे आणि ही जागा इतर उद्योगाला मोकळी होईल. आणि इतर उद्योगाला मोकळी झाल्यानंतर हे 2 उद्योग या ठिकाणी येत आहेत. हे 2 उद्योग या ठिकाणी आले तर 200-300 नवीन युनिट या ठिकाणी उद्योगधंद्याची होतील. आमची नवीन मुलं इंजिनिअरिंग झालेली आहेत. ते कुणी 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, 20 कोटी, 50 कोटीचं असं युनिट काढावं आणि एका युनिट मध्ये 10 पोरांच्या पासून 100-500 पोरांच्या पर्यंत या ठिकाणी रोजगार या ठिकाणी निर्माण होते. आणि हेच खरं भविष्यातलं काम आहे आणि हे आम्हाला करायचं आहे. म्हणून आम्हाला तुम्ही निवडून दिलं पाहिजे. आमचा या ठिकाणी कुठलाही इंटरेस्ट नाही. फक्त एकच आहे की पलूस शहर हे विकासाचा एक रोल मॉडेल झालं पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी तुम्हाला नगरपालिकेला आमच्या सगळ्या मंडळींना या ठिकाणी निवडून द्यावं. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.